यांना की आपल्या मार्गदर्शनपर मनोगत आपण व्यक्त करावं. भारतातल्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा जो ज्ञानमार्ग आहे त्या ज्ञानमार्गातले पुराण पुरुष तपस्वी असे सन्माननीय प्राध्यापक दीपक फाटकजी, आजच्या कार्यक्रमातले उत्सवमूर्ती लेखक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले दिग्गज हरीश मेहताजी, ज्यांच्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो ते माझे मित्र आणि प्रकाशन आणि मुख्य म्हणजे मुद्रणाच्या क्षेत्रात गुणवत्तेशी कधीही तडजोड न करणारे असे आनंद लिमये, त्याचबरोबर माझे आणखी एक मित्र उदय साळुंखेजी, दीपक गैसासजी, समोर बसलेले अनेक मान्यवर बंधू आणि भगिनींनो. Perhaps I am the most odd man in this company because all of them are stalwarts and it's very humbling to be sitting right next to Professor Phatak and Harish Mehtaji. त्यामुळे सगळ्यात सुरुवातीलाच मी लिमयेजींना खूप मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं. इट्स अ ग्रेट ऑनर. हे अतुलनीय पुस्तक जे आहे म्हणजे त्यातला मजकूरही अतुलनीय आहे, लेखकही अतुलनीय आहे आणि विषय देखील एक प्रकारे अतुलनीय असाच म्हणता येईल. एका अर्थाने म्हटलं तर अर्वाचीन काळातल्या भारताच्या भाग्य उजाळ्याचं जे वाहन आहे ते म्हणजे माहिती तंत्रज्ञान आणि त्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या वाटचालीचं हे एक अतिशय चांगलं प्रवास वर्णन आहे, इफ आय मे डिस्क्राईब इट लाईक दॅट. कारण हे केवळ आत्मकथन नाही आहे, त्याच्यामध्ये म्हणजे अनुषंगाने येणारा जो त्यांच्या जीवनाचा प्रवास आहे तो हरीश मेहतांनी लिहिला आहे. बट ही हॅज टेकन केअर दॅट इट डझंट बिकम एन ऑटोबायोग्राफी. सो इन अ वे इट्स ए ट्रॅव्हलॉग, द जर्नी ऑफ मे बी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री. दुसऱ्या बाजूने विचार केला तर एका वेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान अशा उद्योगपतीचं हे मनोगत आहे. तसं उद्योगपतींनी आपली आत्मचरित्र महाराष्ट्रात मराठीत खूप लिहिली आहेत. शंकरराव किर्लोस्करांनी शवाकीय लिहिलं, इथे कॅमलिनच्या दांडेकरांनी उंटावरचा प्रवास लिहिलं, इतरांनी अनेकांनी लिहिलं. पण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या एखाद्या दिग्गज व्यक्तींनी त्या उद्योगाची कहाणी आपल्या व्यक्तिगत प्रवासाच्या अनुषंगाने लिहिणं आणि ती मराठीमध्ये आणणं, लिमयेजींना आणि माधवी कामतना मी धन्यवाद देतो. त्यामुळे बहुधा अशा प्रकारचं हे मला यू विल करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण बहुधा अशा प्रकारचं हे पहिलं पुस्तक आहे आणि त्यामुळे इट्स अ पायनियरिंग एफर्ट हरीश मेहताजी. दॅट ऑल्सो मेक्स दिस व्हेरी कमेंडेबल. तिसरं एक वैशिष्ट्य मला जाणवतं की नॅस्कॉम सारख्या एका अतिशय प्रतिष्ठाप्राप्त अशा संस्थेच्या संघटना बांधणीचा, संस्था बांधणीचा हा एक अतिशय वेधक असा मर्मज्ञ अशा प्रकारचा आलेख आहे. आणि त्याचं महत्त्व याकरता आहे कारण तो आलेख म्हणजे पायापासून कळसापर्यंत आहे आणि त्याच्याही पुढची वाटचाल त्याच्यामध्ये आहे. आपल्याकडे, आणि मी इथे वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये याच्या आधी पण एकदा या मुद्द्याचा उल्लेख केला होता की आपल्याकडे मॅनेजमेंट सायन्स आणि आता मॅनेजमेंट स्कूल्सना बिझनेस स्कूल्स म्हटलं जातं. आय डोंट नो वेदर इट इज राईट ऑर रॉंग, पण त्यामुळे या सगळ्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा संकुचित होतो. ॲज इफ मॅनेजमेंट अँड लिडरशिप इज कन्फाइंड ओनली टू कॉर्पोरेट ॲक्टिव्हिटीज, विच इज नॉट द केस. आणि त्यामुळे समाजात सगळ्या क्षेत्रांमध्ये नेतृत्वाची आणि संस्था बांधणीची देखील इतकी गरज आहे आणि त्याच्या आकलनाची. देर इज सच ए ग्रेट डर्थ of the understanding of the science of institution building and also leadership science, if I may say so. अशा स्थितीमध्ये एका अतिशय नामांकित अशा संस्थेच्या संस्था बांधणीची वाटचाल, त्याची जी अंतर्दृष्टी आहे, इन्साईट आहे, ती याच्यातून आपल्याला मिळते. त्याही दृष्टीने या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. मी फाटक सरांशी बोलत होतो आणि त्यांनी या विषयातल्या नेतृत्व उभ्या करण्याच्या एकूण सगळ्या आपल्या समाजातल्या रचनांच्या संबंधामध्ये माझ्या एका मुलाखतीतल्या एका कवितेचा उल्लेख केला. कारण याच्यात पुढे उल्लेख आलेला आहे की जे नीती निर्धारण करणारी मंडळी आहेत, पॉलिसी मेकर्स,
त्यांचं अज्ञान किती आहे ते हरीश मेहतांनी दाखवून दिलेलं आहे. आणि नीती निर्धारण करणाऱ्यांमध्ये केवळ नोकरशहाच आहेत असं नाही, ते आहेतच, पण राजकीय लोक देखील आहेत. आणि त्या अनुषंगाने एक शैल चतुर्वेदींची कविता मी माझ्या एका मुलाखतीत सांगितली होती. इसको कई लोगों ने उसका उल्लेख किया है, जिसमें चतुर्वेदी जी एक बड़े व्यंग्यकार और हास्य कवि हिंदी के, उन्होंने लिखा था कि नए नए मंत्री बने एक सज्जन जब पहली बार अपनी सरकारी कार में बैठे, और इन दिनों वो रोड बीकन होता था, अभी तो वो भी है नहीं, तो सरकारी कार में बैठे तो उन्होंने ड्राइवर को कहा आज कार मैं चलाऊंगा. ड्राइवर बेचारा डर का मारा विनम्रता से बोला तो हुजूर मैं उतर जाऊंगा. भला क्यों, मंत्री जी ने पूछा. तो ड्राइवर ने कहा क्योंकि महोदय ये कार है, सरकार नहीं जो भगवान भरोसे चल सकती. त्यामुळे सरकार चालवायला भगवान भरोसा पुरेसा आहे, कार चालवायला लायसन्स पाहिजे. आणि मला तर पुढे चालून असं म्हणायचं आहे, आणि मॅनेजमेंट स्कूलच्या सगळ्या लोकांनी जरूर याचा विचार करावा की इव्हन IAS सारख्या क्षेत्रामध्ये देखील जे एक जनरलायझेशन आहे, म्हणजे मी आता केंद्रात राज्यात पाहतो की आज जो म्हणजे स्टील अँड माइन्सचा सेक्रेटरी आहे तो उद्या कल्चरचा सेक्रेटरी बनतो. हे मला काही कळू शकत नाही. म्हणजे मंत्र्यांच्या बाबतीत असं होऊ शकतं, कारण मंत्र्यांना कारभार तशा पद्धतीने करायचा नसतो. जे कारभारी आहेत ते आहेत IAS अधिकारी, पण त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन नसल्यामुळे हा जो प्रकार होतो त्याला खरं म्हणजे कुठेतरी रोखण्याची गरज आहे. मी आपल्या विचारार्थ हा एक मुद्दा ठेवतो की सगळ्या IASच्या एकदा IAS झालात की विश्वाचं सगळं ब्रह्मज्ञान आपल्याकडे आलं, असा जो एक दावा आहे किंवा अशी जी एक प्रवृत्ती आहे, खरं म्हणजे त्याला आळा घातला पाहिजे. तो न घातल्यामुळे पॉलिसी मेकर्स अशा प्रकारच्या अतिशय प्राथमिक माहितीपासून देखील वंचित आहेत. आपने कई उदाहरण दिए. आपने एक लिखा है कि ये बैंडविड्थ किस चीज का नाम होता है, ये किसी मंत्री जी ने आपको पूछा, विच इज वेरी अंडरस्टैंडेबल बिकॉज मेनी a times bureaucrats, unfortunately politicians as well, don't know that they don't know. आणि त्यामुळे एकूण हरीश मेहतांच्या या सगळ्या प्रवासाचं एक वाक्य जर एका वाक्यात वर्णन करायचं असेल तर हे मिशन माहिती तंत्रज्ञान आहे. आणि हरीशजींनी त्याच्याकडे खरोखरच मिशन या वृत्तीने बघितलेलं आहे, आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते आपल्या सगळ्यांच्या आदराला पात्र आहेत. त्यांनी एक अतिशय म्हणजे खूप चांगली उदाहरणं त्याच्यामध्ये आहेत की त्यांनी बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग हे तिकडे मांडताना बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट या पद्धतीने मांडलं पाहिजे अशा पद्धतीची एक भूमिका घेतली. अशा अनेक रणनीतिक चातुर्य ज्याला आपण म्हणू, स्ट्रॅटेजिक विजडम, त्याच्या देखील गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. एक 3-4 मुद्दे मी आपल्या विचारार्थ मांडतो आणि माझं बोलणं संपवतो. तुमच्या यांच्या लिखाणामध्ये भारताची प्रतिमा आणि ती सुधारण्याकरता काय केलं पाहिजे असा एक फार महत्त्वाचा विषय आपण त्याच्यामध्ये घेतला आहे. आणि उदाहरणं पण दिली आहेत की फ्रान्समध्ये ते गेले आणि मग त्या डेलिगेशनची जी चर्चा झाली, भाषेमुळे ते कळलं नाही, मग त्यांना जे कळलं ते दुःखद होतं की त्यांनी भारताची कशी संभावना केली होती. आणि एकूण नंतर एक चांगलं उदाहरण दिले त्यांनी की अमेरिकेतला एक टॅक्सीवाला ज्यावेळी त्याला कळतं की हे पण भारतीय आहेत, त्यावेळी आमची कॉलर तुमच्या IT क्षेत्रातल्या कामगिरीमुळे ताठ झाली आहे असं तो सांगतो. तो देखील एक आपल्याला अभिमान वाटावा असा विषय आहे. पण आज दुर्दैव असं आहे, आणि फाटक सर आणि सगळे मान्यवर माझ्याशी सहमत होतील, की भारत सरकारच्या कामांचं जे कार्यविभाजन आहे त्याच्यामध्ये भारताचं परसेप्शन बिल्डिंग हा दुर्दैवाने कोणाचाच विषय नाही, आणि जे विषय सगळ्यांचे असतात ते दुर्दैवाने कोणाचेच राहत नाही. अशी एक अतिशय दारुण परिस्थिती या विषयामध्ये आहे. आणि त्यामुळे उद्योग क्षेत्राने या विषयामध्ये काहीतरी भूमिका घेणं मला असं वाटतं की हे फार आवश्यक आहे. याचं कारण भारत आज जमाना असा आहे आणि सामाजिक जी माध्यमं आहेत, समाज माध्यमं, त्यामुळे ही परिस्थिती आल्याचं मला अंतर्यामी अतिशय जाणवतं की आज चांगलं असण्यापेक्षा चांगलं दिसणं महत्त्वाचं झालंय. आणि भारत किती चांगला असला तरी तो चांगला दिसत नाही, ही आपली सगळ्यांची अडचण आहे. आणि त्याकरता काम करणं मला असं वाटतं की हा तुमच्या पुस्तकातून माझ्यासारख्याने घेतलेला बोध आहे. तुम्ही इतरही अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की या सगळ्या
नीती निर्धारकांच्या आणि अधिकार म्हणजे शासनकर्त्यांच्या पाशी जोपर्यंत ती ती तडफड नाहीये, फायर इन द बेली असं ज्याला म्हणतात, तोपर्यंत या गोष्टी सुधारणार नाहीत. आणि त्यामुळे ती कशी निर्माण करायची हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांबद्दलही आपण लिहिलंय की गणिताचं ज्ञान भारतीय संस्कृती म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये ते आहेच. आणि अनेक उदाहरणं अनेक वेळा दिली गेली आहेत की पाठ करण्याच्या आपल्या सवयीमुळे कशा पद्धतीने आपण पुढे गेलो. मला असं वाटतं, आणि मी एका शिक्षण संस्थेमध्ये बोलत असताना मला हे जाणवतं की आपली गुरुशिष्य परंपरा हा देखील आपल्या सिव्हिलायझेशनल वाटचालीमधला एक अतिशय महत्त्वाचा, ताकदीचा, सामर्थ्य बिंदू म्हणावा अशा प्रकारचा मुद्दा आहे. आपण अनेक गोष्टींची चर्चा केली आहे. त्याच्यामध्ये तरुण पिढी कशी बेचैन आहे त्याबद्दलही आपण लिहिलं आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. आणि तरुण पिढी बेचैन आहे याचं कारण तरुण पिढी आता भाषणं ऐकण्यात उत्सुक नाही. त्यांची घोषवाक्य त्यांचं आहे की बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा. आणि त्यामुळे या तरुण पिढीला त्याच्या आशा आकांक्षांना पुरून उरेल अशी आपली ज्ञान रचना, अशी आपली तंत्रज्ञानाची रचना, अशी आपली शासन रचना आणि अर्थातच समाज रचना ही मला असं वाटतं की काळाची गरज आहे. त्या दृष्टीने एक 2-3 छोटे छोटे मुद्दे मी आपल्या विचारार्थ मांडतो आहे. संसदेच्या स्थायी समितीचा मी सदस्य असताना 4-5 वर्षांपूर्वी एकदा एक चर्चा झाली की हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, विशेषतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स किंवा अन्य प्लॅटफॉर्म्स, हे प्लॅटफॉर्म्स आहेत का ती जर्नल्स आहेत. आणि मी अशी भूमिका घेतली की दे आर जर्नल्स. याचं कारण टाइम्स ऑफ इंडियामध्ये जर टाइम्स ऑफ इंडियाचा संपादकीय संस्कार करून ते आपल्याला देतो, तसं प्लॅटफॉर्म म्हणजे काय, टेबल, त्या टेबलावर काय ठेवलं याच्यामध्ये टेबलाला काही से नसतो. पण फेसबुकवर काय टाकायचं याच्यामध्ये फेसबुकला से आहे. आणि जर फेसबुक तो से वापरून किंवा आपली विवेकबुद्धी वापरून आपल्यापर्यंत काय पोचवायचं, कसं पोचवायचं, अल्गोरिदम्सच्या माध्यमातून किंवा अन्य कोणत्याही, जर ते करत असेल अँड राईटली सो, तर आपल्याकडच्या नियतकालिकांना, वृत्तपत्रांना, प्रसारमाध्यमांना जे नियम लागू आहेत तेच नियम अशा प्रकारच्या समाज माध्यमांना लागू करावेत का, हा एक विचार करण्याजोगा मुद्दा आहे असं मला वाटतं. विशेषतः समाज माध्यमांचं जे वाढतं प्रस्थ आहे, त्यांचा जो वाढता दबदबा आहे, चांगला वाईट दोन्ही प्रकारचा, त्यामुळे हा एक विचार माझ्या मनात येतो, तो मी आपल्या विचारार्थ ठेवला. आणखीन एक विषय ज्याची चर्चा संसदीय स्थायी समितीमध्ये झाली होती ती म्हणजे या माध्यमांवरची जी ॲक्सेसिबिलिटी आहे. आज अनेक घरांमधनं तरुण आईबाप, कारण तेही खूप बिझी असतात, स्वाभाविक आहे, तर मुलाला जेवू घालण्याकरता स्मार्टफोनचा वापर करतात. कारण स्मार्टफोनवर काही लावलं की मुलगा जेवतो, असं साधारण अनुभव आहे. त्यामुळे स्मार्टफोनचा हा एक नवीनच उपयोग जो कदाचित त्याच्या निर्मात्यांना लक्षातही आला नसेल, तो आता निघाला आहे. मी कोणा टीका करण्याच्या उद्देशाने म्हणत नाही, पण त्याचं हे वाढतं प्रस्थ आणि त्याची जी आपल्या सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक जीवनामध्ये जी घुसखोरी झाली आहे एक प्रकारे, किंवा ज्याचा प्रवेश झाला आहे, अधिक सकारात्मक बोलायचं तर, त्यातनं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि त्या प्रश्नांची भेदकता, त्या प्रश्नांचं दाहक स्वरूप काय आहे हे ॲडोलेसन्स सारख्या मालिका आपल्याला दाखवतात. आणि त्यामुळे त्यातनं एक हतबलता निर्माण होते. व्हॉट कॅन वी डू, वी आर हेल्पलेस. मला असं वाटतं की हे हतबलता तंत्रज्ञान युगामध्ये आणि सांस्कृतिक पाळंमुळं अत्यंत खोलवर रुजलेल्या भारताला शोभणारी नाही. त्यामुळे या सगळ्या विषयावर काही उपाय शोधायचाच असेल, योगी अरविंदांनी असं म्हटलं होतं की जगात एकही समस्या अशी नाही की जी भारतात उपस्थित नाही. यू नेम ए प्रॉब्लेम अँड इट इज देअर इन इंडिया. पण योगी अरविंद पुढे असं म्हणाले होते की या समस्यांना उत्तर शोधण्याची क्षमता देखील भारतीयांमध्ये आहे. हे जर खरं असेल तर मला असं वाटतं की यावर आपण विचार केला पाहिजे. आय एम नॉट ए कंट्रोल फ्रीक, बट स्टील I believe, and there was a discussion in the Parliamentary Standing Committee as well, whether we can make the use of smartphones up to the age of 16 as a licensed gadget. याचा आपण विचार करावा अशी आपल्या सगळ्या मान्यवरांना माझी विनंती आहे. लास्टली सर, स्टार्टअप कल्चरबद्दल खूप बोललं जातं आणि इन्क्युबेशनबद्दलही बोललं जातं. इनफॅक्ट मी
विचार करत होतो की इन्क्युबेशनला आम्ही आमच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ते एक अटल इन्क्युबेशन सेंटर चालतं आणि आम्ही त्याचं उद्घाटन झालं त्यावेळी त्या इन्क्युबेशनला काहीतरी मराठी शब्द पाहिजे याचा शोध घेऊन आम्ही त्याला प्रतिभा पोषण केंद्र असं नाव दिलं आहे. तर मला असं वाटतं की हे जे इन्क्युबेशन सेंटर चालतात त्याच्या माध्यमातून जी स्टार्टअप विकसित होतात कोणीतरी या इन्क्युबेशन सेंटरचे ऑडिट करण्याची गरज आहे. व्हॉट एक्झॅक्टली आर दे इन्क्युबेटिंग. आणि याचं कारण तंत्रज्ञानाचं देखील एक समाज विज्ञान आहे. देर इज अ सोशिओलॉजी ऑफ एव्हरी टेक्नॉलॉजी ॲज वेल. इफ दॅट इज सो तर काही 100 52 स्टार्टअप्स पुढे जातात आणि 48 जात नाही असं जर खरंच होत असेल तर तेच 52 पुढे का जातात आणि हे 48 मागे का राहतात याच्या कारणांवर जोपर्यंत आपण विश्लेषणात्मक प्रकाश टाकत नाही तोपर्यंत या विषयाची जी धोरणं आहेत ते अधिक चांगल्या पद्धतीने बनणार नाहीत. आणि मुद्रा किंवा अन्य कुठल्याही योजनातून आपण खूप पैसा खर्च करू तो केलाच पाहिजे पण तो जर कारणी लागायचा असेल तर कोणते स्टार्टअप्स यशस्वी होतात आणि कोणते होत नाहीत याबद्दलचं काही ना काही आकलन आपल्याला असलं पाहिजे. लास्टली सर, अनेक वेळा समाजाच्या विविध समाज जीवनाच्या क्षेत्राची जाणकारी हे साहित्यातून मिळत असते. सर आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये दलित साहित्याची खूप चांगली परंपरा आहे आणि दलित समाजाच्या वेदना माझ्यासारखे कार्यकर्ते त्यावेळी समजू शकले ज्यावेळी आम्ही दया पवारांचं बलुतं वाचलं किंवा नामदेव ढसाळ्यांच्या कविता वाचल्या. त्यामुळे ही एक साक्षरता सामाजिक आमच्यामध्ये निर्माण केली ती दलित साहित्याने केली. तुमचं जे साहित्य आहे किंवा असं आणखीनही लिहितील हे आकांक्षा साहित्य आहे असं मला वाटतं आणि या आकांक्षा साहित्याने देखील ही जाणकारी समाजाच्या सर्व क्षेत्रात निर्माण करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे असं साहित्य आणखी निर्माण हो. दीपक घैसास देखील जरूर अशा प्रकारचं एक पुस्तक लिहोत अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि शेवटी एवढंच म्हणतो की लेट युअर ट्राईब इनक्रीज. थँक्यू.